सारण पण अगदी छान आहे। कव्हर पण तुम्ही बघा, मस्त खुसखुशीत हे बघा, हे बघा किती मस्त खुसखुशीत खारीसारखा छान पापुद्रा आलाय। हे बघा एकदम खुसखुशीत झालेत। तेव्हा सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत करंजा छान होण्यासाठी। बऱ्याचदा काय होतं, करंजा ह्या मऊ पडतात। करंजा मऊ पडण्याचं कारण असं आहे, त्याच्यामध्ये मोहन हे जास्त घातलं जातं। अर्धा किलोसाठी 2 ते 3 पोहा चमचेच मोहन गरम करून त्याच्यात घालायचं आहे, नाहीतर करंजा मऊ पडतात। आपण इथे सगळं प्रमाण व्यवस्थित घातलंय। करंजा अगदी खुसखुशीत झाल्या आहेत। वरचा लेअर पण मी तुम्हाला दाखवते बघा, समस्त निघतोय लेअर एकदम बिस्किटासारखा खुसखुशीत। काल आपण गुळाच्या करंज्यांचं सारण कसं करायचं ते बघितलं। आता करंजीचं वरचं कव्हर कसं करायचं। अर्धा किलो रव्याचं गुळाचं सारण करंजीचं आपण केलं होतं। त्यासाठी मी अर्धा किलो इथे मैदा घेतलाय। त्याच्यात थोडं चवीपुरता मीठ घालून घ्यायचंय। गोड पदार्थ आला त्याच्यात मीठ घातलं म्हणजे त्याची चव दुपटीने वाढते। 2 पोह्याचे चमचे गरम करून कडक असं मोहन आपण पिठाला देतोय। 2 पोहा चमचापेक्षा जास्त मोहन घालून पीठ भिजवायचं नाही, नाहीतर करंजा मऊ पडतात। त्यामुळे मोहनचं प्रमाण अर्धा किलोसाठी 2 पोहा चमचे कडक असं तूप। मोहन आपण सगळं पिठाला चोळून घेतलंय। पीठ भिजून घ्यायचंय। पीठच असं भिजवायचंय, जास्त सैल पण नाही जास्त घट्ट पण नाही। बघा आता 20 मिनिटं हे रेस्ट द्यायला ठेवायचंय। पिठाला नेहमी झाकून घ्यायचंय, नाही तर वरती पापुद्रा येतात, पीठ कडक होतं, त्यामुळे झाकून ठेवायचंय। गुळाचं सारण कसं तयार करायचं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे। तिथे तुम्ही बघा आपण गुळाचं सारण कसं तयार केलंय। काल आपण हे सगळं गूळ टाकून सारण मुरायला ठेवलं होतं। मस्त छान सारण तयार झालंय। अशा प्रकारचं सारण तयार करायचंय। आणि खोबरं भाजून घेतलंय आपण बारीक किसणीनंतर, आणि गरम असताना ते चुरून घ्यायचं, म्हणजे त्याचा छान थोडासा असा मोडलं जातं। ते करंजा भरताना एकदम सोपं जातं, बाहेर खोबरं वगैरे येत नाही। त्यामुळे थोडंसं असं चुरून घ्यायचं गरम गरम असताना। हे खोबरं आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे भाजून घेतलेलं। याच वेळेला आपल्याला जर ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर ते तुपावरती छान भाजून घ्यायचे। बदाम काजू बारीक तुकडे करून, चारोळी, ते ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि नंतर खोबरं ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं एकत्र भिजवून घ्यायचं आहे। गुळाच्या पाकामध्ये आपण वेलदोड्याची पूड टाकलेली होती। या सारणाच्या आपण फक्त करंजाच नव्हे तर सांजोऱ्यांसाठी सुद्धा हे असंच सारण करून सांजोऱ्या केल्या जातात। गुळाच्या केलेल्या करंजा सांजोऱ्या या आरोग्याला एकदम चांगल्या। साखर खाण्यापेक्षा की गूळ घालून केलेले पदार्थ हे जास्त चांगले आरोग्यासाठी। त्यामुळे मी इथे गूळ वापरलाय। बघू शकता तुम्ही सारण आपलं किती छान झालंय। एकदम असं मोकळं आणि छान रवा वगैरे छान मस्त आपण भिजून आलाय, छान मऊ झालाय, असा कच्चा राहिलेला नाहीये। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर घालून पण हे सारण तयार करू शकता। 2 वाटी जर तुम्ही रवा घेतला तर त्याला 1 ते 1.25 वाटी पिठी साखर घालायची। हे सारण आपण कसं तयार केलं, रवा आपण छान तुपावरती गुलाबीसर रंगाचा भाजून घेतलेला। अर्धा किलो रव्यासाठी आपण अर्धा किलो गूळ घेतला होता। त्याच्यामध्ये 2 वाटी पाण्यामध्ये तो गूळ सगळा आपण उकळून घ्यायचंय। ते पाणी गुळाचं गूळ वितळून घ्यायचंय त्याच्यामध्ये, आणि तो रव्यावरती ते पाणी गुळाचं टाकायचंय। आणि नंतर पाणी टाकल्यानंतर छान मस्त ते रवा आणि गूळ हा मस्त एकत्र मिक्स करून रात्रभर तो मुरत ठेवायचा आहे। म्हणजे अशा प्रकारचं सारण तयार होतं। तिला 1 वाटी पाण्यामध्येच तुम्ही
गूळ वितळून घ्या. अर्धा किलोसाठी तेवढं पाणी बरोबर होतं. किती छान झालंय ते गुळाचं सारण. अशा 3 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायच्या. हे 2 चमचे साजूक तूप घेतलंय आपण, त्याला साठा लावण्यासाठी तयार करतोय. 2 चमचे साजूक तूप आणि याच्यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून मस्त फेटून तयार करायचा आहे करंजीला लावण्यासाठी साठा. असा मस्त क्रीम सारखा झाला पाहिजे एवढा फेटून घ्यायचा आहे त्याला, क्रीम सारखा होईपर्यंत. जास्त साठा लावला तर करंज्या मऊ पडतात, त्यामुळे साठा अगदी थोडा थोडाच लावायचा आहे. संपूर्ण असा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. परत हे दुसरी पोळी त्याच्यावर ठेवायची. पुन्हा थोडा थोडा साठा लावायचा आहे. प्रत्येक ठिकाणी असं पसरून घ्यायचं आहे थोडं थोडं लावून आणि नंतर ते बसवून घ्यायचं आहे. तूप जास्त पितात जर साठा लावला त्याला जास्त तर, त्यामुळे व्यवस्थित लावायचं आहे. आणि आता ही तिसरी पोळी. पोळी किती जाड घेतली आहे बघा, एकदम बारीक नाही घ्यायची. आणि असा कडेकडेने दाबून दाबून असा त्याचा रोल तयार करायचा आहे. हवा त्याच्यात राहायला नको, म्हणजे पोकळी असा दाबून दाबून रोल करायचा आहे. मी कणिक कशी भिजवली आहे हे बघा, सैल नाही, घट्ट नाही, तेव्हा आपला रोल छान येतो. असा प्रत्येक वेळेला असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे रोल करताना, म्हणजे आतमध्ये हवा राहत नाही. असा संपूर्ण रोल तयार करते. रोल तयार केल्यानंतर थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित दाबला जातो. थोडंसं सुटत नाही, त्यामुळे थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे. जी टोकं असतात ती अशी आतमध्ये न्यायची, म्हणजे लाटी करताना व्यवस्थित आकाराची होते. असं एवढ्या अंतरावरती कापून घ्यायचे आहेत. तेवढ्या रोलमध्ये आपल्या 12-13 लाट्या झाल्या आहेत. हे बघा, इथे तुम्हाला पापुद्रे दिसत आहेत. अशी घेऊन खालून अशी वरच्या बाजूला दाबायचे, म्हणजे इथे लेयर येतात. आणि आता आपण लाटून करंजी भरून घ्यायची. साच्यात भरली तुम्ही तरी चालेल. आता त्याची पुरी लाटून त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेतलंय. व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आणि बाजूने थोडंसं असं दूध लावून घ्यायचंय. तुम्ही मैदा आणि दूध घालून त्याची पेस्ट करून घेतली आणि इथं लावली तरी चालेल. मी इथं दुधाचं बोट लावून घेते आणि ह्याच्यावरती हे असं फोल्ड. आणि सारण जरा जास्तच भरायचंय, तरच करंजी छान लागते. नाही तर खुळखुळ्यासारखी करंजी आपल्याला नाही करायची, की त्याच्यात सारणच नाही, ती करंजी खायला बरी लागत नाही. हे बघा किती टम्म फुगलेलं सारण आपण त्याच्यात भरलंय. अशा प्रकारे करंजी भरून घ्यायचे. साच्यामध्ये करा किंवा अशा हाताने पण छान होतात करंज्या, पण एवढंच आहे, एक साईडच्या होत नाही, साच्याने एका साईडच्या होतात. आता हे बाजूने आपण कट करून घ्यायचंय. हे बघा किती व्यवस्थित छान सारण भरून घेतलंय आपण. टम्म असं खुळखुळ्यासारखं नाही भरायचंय, मग करंजी खायला चांगली नाही लागत, वाजते अशी खुळखुळ. आता आपण इथे छान मस्त दाबून घ्यायचंय, नाहीतर काय होतं, तळताना सगळं सारण तुपा तेलामध्ये पसरतं. म्हणून हे अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि नंतर त्याला बाजूने असे कट करून घ्यायचे. अगदी साईडने कट करा,
एकदम कोपऱ्याला म्हणजे सारण भरले तिथपर्यंत कट नाही करायची. अशी करंजी आपण भरून घेतली आहे. सगळं तोंड असं साईडनी व्यवस्थित बंद करून घ्यायचंय. आता मी इथे तुम्हाला एक सांजरी लाटून दाखवते, करून दाखवते. सांजरीसाठी या 2 पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत आणि ह्याच्यात आता सारण भरून घ्यायचंय. सारण भरून घ्यायचंय. अगदी कमी पण भरू नका, अगदी जास्त पण भरू नका. आणि सगळं व्यवस्थित एका ठिकाणी मध्ये जमा करून घ्या. काठाला जर सारण आलं तर करंजी मग फुटते, कारण ते सारणाचे कण आजूबाजूला येतात. तेव्हा ते सगळे आत गोळा करून घ्यायचे. आजूबाजूने मी असं दूध लावून घेते. काडीला कापूस लावून घ्यायचा आहे आणि त्याने मग असं दूध लावून घ्यायचं आहे आणि त्याला एकदम फुगलेली नाही वाटणार. आणि असं आता आजूबाजूने त्याच सारणाच्या गुळाच्या करंज्या आणि सांजऱ्या असं कट करून घ्यायचंय. कट केल्यानंतर बघायचंय करंजी फुटली तर नाही ना, तर व्यवस्थित परत दाबून घ्यायची. अशी मस्त छान सांजरी आपली तयार झाली. फुटली तर नाही ना हे सगळं बघून घ्यायचंय, म्हणजे तळताना ती काळजी घ्यायची. नाही तर सारण तेलामध्ये सगळं पसरतं, तेल पण खराब होतं. झाली आहे सांजरी. साच्यात आपण करंजी भरून घेतोय. पुरी लाटून घ्यायची आहे, साच्यावर ठेवायची आहे. आजूबाजूने दूध लावून मग ती प्रेस करून घ्यायची. हे बघा किती मस्त करंजी झाली आहे. आणि साच्यात केल्यामुळे सगळ्या एकाच आकाराच्या करंज्या होणार आहेत. तर असे आजूबाजूने दाबून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे फुटली आहे का नाही मस्त जॉईंट होईल ती, म्हणजे तेलात फुटणार नाही. लाटी घेऊन अशी वरच्या बाजूला प्रेस करायची आहे. अशा छान पेढ्यासारख्या लाट्या आधी तयार करून घ्यायच्या आहेत आणि लाट्या ह्या झाकून ठेवायच्या आहेत, नाहीतर कडक होतात आणि त्याला पापुद्रा येतो. पण साच्याने सगळ्या करंज्या तयार करून घेतल्या, त्यामुळे सगळ्या करंज्यांचा आकार हा सारखाच आहे. आता तेलात किंवा तुपात तळून घ्यायचे आहेत. गाईच्या तुपात हे आपण तळून घेणार आहे. तूप पहिल्यांदा छान तापवून घ्यायचंय आणि नंतर मीडियम गॅसवरती करंज्या तळून घ्यायच्या आहेत. असं गुलाबीसर रंगावर तळून घ्यायच्या आहेत. एका वेळी फक्त 3 ते 4च करंज्या कढईत टाकायच्या आहेत. करंजीला बबल्स आलेले चांगले असतात. बरेच जण असं सांगतात बबल्स यायला नको, असं काही नाहीये. उलट मोहन दिल्यामुळे ती करंजी खुसखुशीत होते आणि त्यामुळे हे बबल्स येतात. नाहीतर बबल्स आले नाही म्हणजे ती करंजी अशी कडक होते. करंज्या आपण तळून घेतल्या. अशा रंगावर तळा, तुम्हाला जसा रंग आवडतो, किंवा असं गुलाबीसर रंगावर तळा. खुसखुशीत गुळाच्या करंज्या किती मस्त एकाच आकाराच्या, छान खुसखुशीत. अगदी वरचा पापुद्रा पण अगदी खारीसारखा. किती मस्त खुसखुशीत खारीसारखा छान पापुद्रा आलाय. हे बघा एकदम खुसखुशीत झाल्यात. तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गुळाच्या करंज्या. हे बघा